मी गुलाब मुंजाजी पुंजारे, बी फार्मसी फायनल इयर. मी यशदीप इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर या कॉलेजमध्ये शिकतो. तर मी माझा 4 वर्षाचा जो अनुभव मी कॉलेजमध्ये घेतला, मी तुम्हाला तो थोडक्यामध्ये सांगणार आहे. माझं ॲडमिशन लॉकडाऊन 2021 मध्ये झालं होतं. तर तेव्हा काही म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे काही लेक्चर व्हायचे नाही कॉलेजला, ऑफलाईन काही. तेव्हा मग वाटलं की आता लेक्चर काय व्हायचे नाही, पण तरी पण कॉलेजनं आम्हाला फॅसिलिटी सर्व्हिस अवेलेबल करून कॉलेजनं आमचे ऑनलाईन लेक्चर घेतले. आणि ऑनलाईन लेक्चर घेतलेच नाही ते कॉलेजनं ऑनलाईनमध्ये आम्हाला बरंच काय शिकवलं. म्हणजे लेक्चर घेतले, सेमिनार घेतला, व्हायवा घेतला आणि आम्हाला लेक्चरमध्ये प्रॉपर नोट्स दिल्या, गायडन्स केलं, काय वाचलं पाहिजे काय नाही, आम्हाला बरंच काय शिकायला भेटलं. आमच्या ऑनलाईनमध्ये एवढे लेक्चर्स घेऊन, नोट्स देऊन, सेमिनार व्हायवा घेऊन सुद्धा माझा फार्मसी विषय बॅक लागला होता. तर माझं बॅक लागल्यामुळे मी म्हटलं ऑनलाईनमध्ये आपली अशा अवस्था आहे, तर ऑफलाईनमध्ये आपलं काहीच होणार नाही. तर मला पांडे मॅमने, ज्योती मॅमने समजून सांगितलं, गुलाब खचून जायचं नाही, काही नाही काही प्रयत्न करायचं. सलगती घेत असतात तसं जीवनामध्ये माणसाचे अपयश येत असतात. त्या अपयशाला तुला अनुभव घ्यायचा आणि समोर जायचं असतं. तेव्हापासून माझा असा अनुभव आहे की मी आता 7वी सेमेपर्यंत माझा एकही विषय बॅक नाही, सर्व विषय ऑल क्लिअर येतं. ते फक्त पांडे मॅम आणि ज्योती मॅममुळे आणि ऑल टीचर्समुळे झालं. जेव्हा आमचं ऑफलाईन कॉलेज चालू झालं, आमचे सर्व लेक्चर झाले आणि नंतर आमचं प्रॅक्टिकल सुद्धा ऑफलाईन परफॉर्म करून घेताना आम्हाला सर्व केमिकल अवेलेबल करून दिले कॉलेजनं. आम्हाला असं सांगितलं कोणती प्रोसेस कशी करायची, रिझल्ट कसा आणला पाहिजे, इक्विपमेंट कशी यूज केली पाहिजे, सेफ्टी कशी यूज केली पाहिजे, केमिकलचे प्रॉफिट, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज हे सुद्धा आम्हाला सांगितलं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक प्रॅक्टिस करून घेतलं आणि प्रॉपर गायडन्स केला आणि लॅबॉरेटरी सुद्धा खूप सपोर्ट केला. आणि मला स्पेशली फायनल इयर मध्ये बरंच काय शिकायला भेटलं. कारण फायनल इयर मध्ये असं शिकायला भेटलं की रेझ्युमे कसा तयार करायचा, कम्युनिकेशन कशी केली पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काय बोललं पाहिजे आणि इंडस्ट्रीमध्ये तुमची लँग्वेज कशी असली पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, हे सुद्धा आम्हाला कॉलेजमध्ये शिकायला भेटलं. आणि मला बरेच मित्र भेटले, मित्रांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आणि वायकेच्या टीचर स्टाफनं खूप सपोर्ट केला. मला कॉलेजमध्ये शिकायला भेटलं की अपयशाची पहिली पायरी जो माझ्या आयुष्यामध्ये, जे जीवनामध्ये यशामध्ये जो अंधार होतो, कॉलेज माझ्या यशामध्ये दीप आणला. खरंच कॉलेजच्या मनापासून धन्यवाद मानतो.